आज आम्ही आलोय बोल. आज आम्ही आलोय शॉपिंगला. चला मग पण घेऊ काय काय. चला. काय घेतलं तू? मी चॉकलेट घेतलाय. माझ्या बाबाची काय आहे? मला घ्यायची. मला दे. तर परत एकदा अन्वी आणि मी परत डीमार्टमध्ये भेट देण्यासाठी गेलो होतो. फर्स्टला गेलो होतो त्यावेळेस आम्ही काही खरेदी केलं नाही, बट सेकंडला गेलो त्यावेळेसही आम्ही व्यवस्थित असं काही खरेदी केलं नाही. आम्ही जे घ्यायचं नाही त्याच वस्तू घेऊन आलो. हा डीमार्टचा सर्वात बॅड एक्सपिरियन्स असतो की आपल्याला जे लागत नाही ते आपण सगळं घेऊन येतो. तर इथे ऑफ चालू होतं, खूप काही गोष्टींवर ऑफ होतं डीमार्टमध्ये. तर बरेच हे मॅगी नूडल्स वगैरे इथे ऑफ होते. तर किती 25% रुपीज ऑफ होते. तर ही मला म्हणत होती नूडल्स घे, मॅगी घे, इप्पी मॅगी घे. आम्हाला तर इप्पी मॅगीचं नाव पण माहीत नाही, पण हिला सर्व माहीत असतं अन्वीला. तर मग आम्ही इप्पी नाही घेतली, कारण साधी घेतली रोजची जी आम्ही यूज करतो ती. त्यानंतर आम्ही मग पुढं पाहत गेलो काय आहे मॉलमध्ये, कोणकोणत्या वस्तू आलेल्या आहेत. त्यानंतर हा प्ले सेक्शनचा एरिया होता, टॉय सेक्शनचा. तर इथे टॉईज आहेत, क्वालिटी आहे, त्याच्यामुळे त्याला प्राईस पण जास्त आहे. तर ही इथे म्हणत होती हे आईस्क्रीम ठेवायचं की. आता हे आईस्क्रीम ठेवायचं घेऊन करणार तरी काय ना, आईस्क्रीम बनवावी लागेल ना घरी, आणि टॉईज फक्त खेळण्यासाठी ते घेणं चुकीचं आहे ना. उगाच पैसे कुठं बी काय पण नसतात ना घालवायचे. तर मग आम्ही दुसरं काहीतरी बघत होतो जे स्वस्तात आणि आम्हाला युजफुल असेल असं. तर मग ती इथे रुसली होती, तेच घे म्हणायची. तिने 2दा-3दा ते उचलून आणलं आईस्क्रीमचे कप बनवायचे कप. तर मग मी ते ठेवून दिलं आणि नंतर तिला मी दुसरीकडे नादवलं की बाबा चला आपण हे घेऊ ते घेऊ, हे नसतं महाग आहे किंवा हे आपलं काही कामी येणार नाही. मग असं करून मग मी इकडे तिकडे नेलं, दुसरे टॉईज वगैरे दाखवले. तर ती त्याच मागे लागली होती. त्याच्यानंतर मग ती दुसरं किचन सेट घे म्हणत होती. किचन सेट पण घरी आहे शिल्लक, त्यामुळे मी पण तो घेतला नाही. त्यानंतर आम्ही पाहत होतो तर इथे खूप सारे प्रकारचे टॉईज वगैरे होते, बॉल्स होते. बॉल्सचे रेंज आहेत खूप. हा ग्रीन कलरचा बॉलची रेंज 70 रुपीज आहे. तर मग आता ह्याचा तुम्ही अंदाज लावू शकता बघा, 250 रुपयाला हा फुटबॉल आहे. त्याच्यानंतर हा बॉल पण कितीला असेल, हा जो आहे ग्रीन कलरचा तो ग्रीन कलरचा 70 रुपीजला आहे आणि हा 250 रुपीजला आहे. तर मग इथे आम्ही मग सगळ्यात सोपं आम्हाला हेच सापडलं की हा टॉईज, जेणेकरून तिला आणि मला आम्ही दोघींना पण खेळता येईल एकमेकींसोबत. कारण तिला खेळायचं असल्यावर तिच्यासोबत कोणतरी खेळायला लागतंच. त्याच्यामुळे तिला मग म्हटलं आपण हे घेऊ. तर यात पण आमचं सिलेक्शन चाललं होतं कोणता कलर घ्यायचा आणि कोणता कलर नाही. तर आम्ही कलर सिलेक्ट करत होतो. त्याच्यानंतर मग आम्हाला आवडलं थोडाफार कलर, मग आम्ही तो सिलेक्ट केला आणि घेतला. त्याच्यानंतर तिचं पण चाललं होतं, ती पण सिलेक्ट करत होती. मी काही गोष्टी तिला पण सांगते सिलेक्ट करायला, कारण पोरांना एक सवय राहते की बाबा काय चांगलं आहे काय वाईट आहे, कुठं चुका निघतात कुठे नाही. त्याच्यानंतर हा फ्रीज आणि प्रोडक्टचा फ्रीज होता. इथं वेगवेगळ्या प्रकारचे डेअरी प्रोडक्ट्स होते. तर ते ओपन करत होते तर ते तिला झालं नाही. तर सर आम्ही नेक्स्ट सेक्शनमध्ये गेलो, कपड्याचा सेक्शन होता. तर इथे फक्त कपडे पाहिले आम्ही. त्यानंतर आम्ही पुढे गेलो, आम्हाला सँडल्स घ्यायचे होते. सँडल्सच्या सेक्शनमध्ये गेलो. तर सँडल्स पण रेट खूप आहे त्या डीमार्टला, 500-600 रुपीजला जवळजवळ हे सँडल्स होते. ते 2 खालचे दाखवते ते आहे. आणि बूटची प्राईज वगैरे मी काही पाहिली नाही, पण असं हे काही होतं. त्याच्यानंतर इथे चप्पल्स होत्या. तर चप्पलच्या प्राईज पण बघा 450 रुपये, इथे पण 325 रुपये, जरा जास्तच प्राईज होते. मग त्यातली एक चप्पल घेतली मी आपली 250 रुपयावाली यूज करायसाठी.
आपली नॉर्मल चप्पल आहे, डेली यूजसाठी यूज करू शकते मी. त्याच्यानंतर हिने तोपर्यंत जाऊन टोपी आणली आणि टोपी पण खूप छान आणली. तिला कुठे सापडली माहीत नाही, पण छान आणि क्यूट दिसत होती अशी टोपी, मग तिने ती टोपी घेतली. त्याच्यानंतर हे चप्पलचा सेक्शन होता. आम्ही पुढे पुढे पाहत होतो चप्पला. तर डेली वेअरच्या ह्या चप्पल आहेत आणि 100 रुपीजला चप्पल आहे ते. तर बाथरूमच्या पुढे वगैरे वापरायची चप्पल असते. तर इथं पर्सचं पण कलेक्शन आहे आणि पर्सचं कलेक्शन पाऊचचं पण आहे. 150 रुपीजला आहे ते. आणि इथं पण 185 रुपीला ह्या मेन्स वेअरच्या चप्पल्स आहेत. तर हिला चाललं होतं मला काहीतरी घ्या. हिने तर टोपी घेतली होती, आता ही दुसरं काहीतरी बघत होती घेण्यासाठी. तोपर्यंत माझे हजबंड बघत होते की चप्पल आपण घेऊ, पण म्हटलं नको, चप्पल आहे. तर इथं बॅग्स मला सर्वात जास्त व्यवस्थित किंमत वाटली. बॅगची व्यवस्थित अशी जास्त नाही. बॅग्स खूप छान आहेत आणि रेंज पण छान आहे, त्यांची कलेक्शन पण खूप छान होतं. तर ह्या बॅगचं सेक्शन होता एवढाच. आणि ट्रॅव्हल बॅग्स होत्या ह्या. त्यानंतर हिने एक बॅग उचलून